नमस्कार, मी रुशाली यादव सारंग TV9 स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। इराणमधल्या युद्धामुळे देशभरात एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। अकोल्यामध्ये सिलेंडरच्या रांगेमध्ये उभ्या असलेल्या माजी सरपंचाचा मृत्यू झालाय, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षाचालक अक्षरशः मंत्र्यांसमोरच रडले आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। इराणमधल्या युद्धामुळे देशभरात सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। अकोल्यात गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी गेल्याचा दावा करत प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर आरोप केले आहेत। अकोला तालुक्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस सिलेंडरच्या रांगेमध्ये मृत्यू झाला। माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे शनिवारी यदुराज गॅस एजन्सीच्या समोर सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे होते। अचानक चक्कर येऊन शंकरराव शिरसाट खाली कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला। शासनाच्या नियोजन शून्य तयारीमुळेच शंकरराव शिरसाट यांचा मृत्यू झाल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। अन्वी मिर्झापूरचे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे सकाळी 9 वाजल्यापासून गॅस लाईनमध्ये उभे होते। दुपारी 1-1:30च्या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि त्याचमध्ये त्यांचं निधन झालं। शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता। गॅसच्या रांगेमध्ये माजी सरपंचाचा मृत्यू झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। जे लोक सांगतात ना की राज्यात मुबलक गॅस सिलेंडर आहेत, त्यांना जरा हा फोटो दाखवा। अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना यदुराज गॅस एजन्सीच्या समोर सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव गमवावा लागलाय। सिलेंडर बुक करा, 25 दिवसात येईल असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबियांची सर्वात आधी माफी मागायला हवी, असं ट्विट करत रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांना टोला मारलाय। जालन्यातील वानडगाव शिवारात पेट्रोल पंपावर मारहाणीची घटना घडली होती। 3 ते 4 जणांच्या टोळक्याकडून पंपचालकासह पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती। यावरून संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे। गॅसच्या रांगेमध्ये मारामाऱ्या होत आहेत, लोक आजारी पडतायत असं संजय राऊत म्हणाले। महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गॅसच्या रांगेमध्ये मारामाऱ्या, लोक आजारी पडतायत। देशात किंवा महाराष्ट्रात कुठेही इंधन टंचाई नाही। 60 दिवस शिल्लक राहील इतकं इंधन आपल्याकडे आहे। महाराष्ट्रात देखील गॅसची टंचाई नाही, उलट बुकिंग केल्यानंतर 25 दिवसामध्ये गॅस सिलेंडर मिळतं, तरीही संजय राऊत अफवा पसरवण्याचं काम करतायत। राज्यात जिथे सीएनजी आणि पीएनजी कमी पोहोचतायत तिथे केरोसिन उपलब्ध करून देण्याच्या सूचना सरकारनं दिल्या होत्या। केंद्र सरकारनं यावर सर्व राज्यांची बैठकही बोलावली होती। जागतिक परिस्थितीमुळे ही परिस्थिती ओढावल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते। पीएनजीचा जे आहे, पीएनजी स्वस्त सुद्धा पडतोय आणि पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे। मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे एलपीजी बंद होईल, त्याच्या अगोदर सगळ्यांनी पीएनजीचे जे आहेत निदान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त पीएनजीच्या ज्या आहेत जोडण्या करून घेतल्या पाहिजेत। जवळजवळ 3,500 किलो लिटर एवढं केरोसिन महाराष्ट्राकडे आहे। अनेक शहरामध्ये जिथे अजून पीएनजी किंवा एलपीजी कमी आहे त्या सगळ्या ठिकाणी जे आहे केरोसिन वापरायला आपण परवानगी दिलेली आहे। कॅबिनेटमध्ये एकमत काय आहे ते पहा। मुख्यमंत्री म्हणतात सगळं ठीक आहे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांची वेगळी भूमिका आहे। त्यांनी म्हटलंय की विशिष्ट कालमर्यादेच्या पलीकडे आम्ही ही गॅस वगैरे पुरवू शकत नाही। गुजरातमध्ये ज्या रांगा लागलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये धास्ती, लॉकडाऊन लागेल, टंचाई होणार आहे। हे गुजरातवरून आलेलं हवा आहे, बरोबर आहे। गुजरातमधल्या रांगा जर आपण पाहिल्यात पेट्रोल पंपावरच्या किंवा गॅस, तर मोठे मोठे पाण्याचे ड्रम घेऊन लोक रांगेत उभे आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्येही गॅस मिळत नसल्यानं रिक्षाचालक त्रस्त झाले। छत्रपती संभाजीनगरमधले काही रिक्षाचालक थेट पालकमंत्री शिरसाट यांच्या घरी पोहोचले।
ऑटो रिक्षा घेऊन रिक्षाचालकांनी शिरसाटांच्या घरासमोर मोठी रांग लावली. ऑटो LPG गॅसचा प्रश्न गंभीर झालाय. आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून जे आहे ते अनेक पंपावर गॅस मिळत नसल्यामुळे अशा पद्धतीनं ऑटोच्या लांबच लांब रांगा छत्रपती संभाजीनगरमध्ये लागल्या आहेत. पंपासमोर अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. आम्हाला गॅस भेटलाच पाहिजे अशी सगळी मागणी या पंप चालकांची आहे. छत्रपती संभाजीनगरमधले LPGचे भाव मनमानी पद्धतीने वाढवल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केला. एका रिक्षाचालकाला शिरसाटांच्या समोर व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. संध्याकाळचं जेवण नाही माहिती राहतं आम्हाला. आता सध्याला मला खायला पैसे नाही सर, मी पेशंट आहे. वेट लागेल सर. सगळं त्याच्यावर आहे सर. पैसे नाही मला संध्याकाळी. मी परेशान आहे सर. घर कसं का चालेल? 2 मुलं आहे मला. सर अजून विषय 1-2 परत बोलतो. जे चार्जिंग रिक्षा आहे साहेब, ते चार्जिंग रिक्षा बेभाव कुठल्याही रेटनं घेऊन जातात. त्याच्यामुळे ऑटो रिक्षा चालक, लायसनधारक, परवानाधारक. गॅस नाही अशातला भाग नाही आहे. गॅस आहे, परंतु आम्ही नाही खरेदी करणार. काय करायचं? ही जी काय उर्मट भाषा या पंपवाल्यांची आहे, त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं या सगळ्या रिक्षा चालकाला त्रास होतो. 5 दिवस झालेत त्यांना गॅस मिळत नाही. म्हणून आता ही कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आता तातडीने ते कारवाई करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. नंदुरबारमधल्या शहादा तालुक्यात तहसीलदारांनी इंधन खरेदीबद्दल नवे आदेश दिलेत. दुचाकी वाहनाला 1 लिटर पेट्रोल, 4 चाकी वाहनाला 5 लिटर पेट्रोल किंवा डिझेल, तर मोठ्या वाहनाला 30 लिटर पेट्रोल किंवा डिझेल देण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहनांसाठी निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश तहसीलदारांनी पेट्रोल पंप चालकांना दिलेत. सोलापुरात सर्व खासगी ऑटो LPG गॅस पंपाला टाळी ठोकण्यात आलेत. त्यामुळे जवळपास 18,000 ऑटो LPG रिक्षा चालकांचा व्यवसाय संकटात आलाय. देशाचं वाऱ्यावर सोडलं आहे मोदी सरकारने, भारतीय जनता पक्षाने. देशाची काळजीच राहिली नाही. यांना निवडणुका जिंकणे, सत्ता मिळवणे, पुन्हा निवडणुका जिंकणे आणि मजा मारणे या पलीकडे यांच्याकडे कुठला एजेंडा नाही. लोकांना लाईनमध्ये उभं केलं आहे. जसं कोरोनामध्ये लाईनमध्ये उभं करून लोकांचा जीव घेतला, तसा जीव घेण्याचा प्रयत्न आता पुन्हा सरकारकडून सुरू झाला आहे. म्हणजे सामान्य माणूस मेला काय, जगला काय, तरी हे सांगतात की काही तुटवडा नाही, काही चिंता करायची नाही. काल भुजबळांनी सांगितलं की 15 दिवसानंतर LPGचा मोठा प्रश्न या देशामध्ये निर्माण होईल. कुठेही LPG कमी नाही, कुठेही पंपावर पेट्रोल कमी नाही. फक्त कुणीतरी एक पुडी सोडली, घाबरवलं सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यामुळे रांगाच्या रांगा काही डबकी घेऊन, काही हे घेऊन साठवणूक करण्याकरता, साठा तयार करण्याकरता ह्या ज्या अफवा सुरू आहे. मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे, सोशल मीडियांना विनंती आहे की जनतेला घाबरवेल असं कुठलंही स्टेटमेंट करू नका. निश्चितपणे कोणी अफवा पसरवू नये. ज्यावेळी लोकांनी रांगा लावल्या होत्या त्याही वेळी आम्ही सांगत होतो की आपण रांगा लावू नका, पुरेसा साठा आपल्याकडे आहे. पण तरी काही लोक अफवा पसरवत होते. आता अफवा पसरवणाऱ्यांवरही आम्ही कारवाई सुरू केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता या रांगा लागणार नाही. भारत हा गॅसची सर्वात जास्त आयात कतारमधून करतो. कतारमधल्या गॅस प्लांटवर इराणनं हल्ला केल्यानं तिथलं उत्पादन मंदावलंय. इराणच्या धमकीमुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली आहे. त्यामुळे होर्मुझमधून येणाऱ्या गॅस आणि तेल टँकरची वाहतूक मंदावली आहे. इराणमधल्या या युद्धाचा परिणाम सर्वसामान्यांवरही दिसू लागलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.